अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोन्याला झळाळी आली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासामध्ये 1000 रुपयांची वाढ झालेली आहे ग्राहकांच्या खिशाला, त्यामुळे मोठी झळ बसणार आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे। सोन्याला जीएसटी सह 74,500 रुपयांचा भाव आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया, विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। विक्रांत, आज अक्षय तृतीया, त्यामुळे अर्थातच सगळ्यांचा कल हा सोने खरेदीकडे असतो, मात्र हे वाढलेले भाव आहेत, कशी एकूण लगबग बघायला मिळते सोन्याच्या खरेदीसाठी? अगदी खरं आहे गुरुप्रसाद, सोन्याचे भाव जे आहेत ते मागच्या 24 तासात साधारण 1000 रुपयांनी वाढलेले आहे। मात्र अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो आणि दरवर्षीच खरं तर लोक अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं हे पसंत करत असतात। तशा प्रकारचा मुहूर्त असतो आणि त्यामुळे मी आता एका सोन्याच्या दुकानात आहे, एका ज्वेलर शॉपमध्ये। आपण जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। सर, अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, सोन्याचा भाव मागच्या 24 तासात साधारण 1000 रुपयांनी वगैरे वाढलाय, मात्र कसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळतोय? ग्राहक येत आहेत, खरेदी होते? गिराक येते आता, काल पण बरेच लोकांनी खरेदी केली आणि आज चांगला मुहूर्त आहे, ते भाव कोणी बघत नाही। आज सुद्धा लोक येत आहेत, आता भरपूर येतात। आता दुकान उघडली आहे, आता तुमच्या समोर आहे, गिराक पण आलेले आहे। आता बरेच लोक आता संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत दुकान उघडी राहील आणि लोक येतात। आपण काही ग्राहकांशी बोलूया। सर, थोडं आपण जर पाहायचं झालं तर भाव जो आहे तो सोन्याचा वाढत चाललेला आहे, म्हणजे आता मागच्या 24 तासात सुद्धा 1000 रुपयांनी वाढलाय, मात्र तरी सुद्धा तुम्ही सोनं खरेदीसाठी आलाय, आज अक्षय तृतीया, काय सांगाल? हो, गरज असेल तर खरेदी करायला लागेल, त्यासाठी आपण भाव बघत नाहीये, कारण गरज असेल तर घ्यायला लागणार आहे, हे तर कंपल्सरी आहे। ह्याच्याशिवाय लोकांचं काय चालत नाही। त्याचं काय लग्न बघणं असेल त्याच्यामध्ये कंपल्सरी हे घ्यायला लागणार आहे तुम्हाला। हो, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही आलेलात, काय सांगाल नेमकं या मुहूर्तासाठी तुम्ही आलेला आहात? सोन्याचा भाव ऍक्च्युली भावाचा बघत ना, आज अक्षय तृतीयाच्यामुळे आम्ही सोनं विक्री करायला आलोय, का मुहूर्त आहे म्हणून चांगला घेऊन सोनं विक्री करायला आलोय। दरवर्षीच तुम्ही अक्षय तृतीयेच्या दरवेळी घेतो आम्ही। गुरुप्रसाद, आपण पाहू शकतो म्हणजे अगदी दुकानाचे मालक असतील किंवा हे ग्राहक असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही सोन्याचा भाव बघत नसतो, ग्राहक सोन्याचा भाव बघत नसतात, तर ते सोनं खरेदीसाठी येतच असतात। बरोबर, सोन्याचे भाव वाढलेले आहेत, पण तरी सुद्धा मागणी काही आपल्याला घटताना दिसत नाहीये। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनं खरेदीसाठी आपल्याला लगबग बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।